बद्ध वक्ता श्रोतयांच्या चित्ता धाक श्रोतयांच्या चित्ता गातुतेची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे आरे लोभाचे मांजर पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार वाया गेले ते भजन उभयता लोभी मन उभयता लोभी मन बहिर्मुख एके ठाई ऐसे झाले तया दोही तैसे झाले तया दोही गातुतेची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे आमाप आणि गोणी तुका म्हणे वित्ती दोन्ही गातुतेची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील देवळी तुकोबांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या पट्टीप्रमाणे 318व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं आपल्याला तिसऱ्या चरणाचा विचार करायचा आहे. आशाबद्ध वक्ता धाक श्रोतयांच्या ज्या वक्त्याला काही लोकांतून मिळावं अशी अपेक्षा जर असेल तर श्रोत्यांना धाक वाटतो असं म्हणायचे म्हणलं. आणि खरं तर त्याचा परिणामही होत नाही, श्रोत्यांवर नाही होत परिणाम. साधं वैद्य करायचे असले निष्काम वैद्य असल्यावर गुण येतो. जर त्या वैद्यानं पैसे घेऊ लागला तर गुण नाही. निष्काम वैद्य करावी, काही औषध पाणी उपचार, काही झाडे पाणी काही असं काही जे काही माहित असेल तर ते द्यायला हरकत नाही. उपकार म्हणून काय म्हणून उपकार. कारण काय तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार. वैद्याच्या अंगात काय रोग असतो, बाटल्या भरलेल्या असतात त्याच्या दुकानात. हे डॉक्टर नाही चालले आताचे, हे पैसे घेऊन येतात. पण जुन्या काळातले वैद्य होते उपकारी. त्याच्या घरी बाटल्या औषधाच्या भरलेल्या असायच्या, कोणत्या घड्या गोष्टी आहेत खोली भरून. मग तेवढे औषध काय टेप येत होत, त्याला रोग नाही बनला त्या वैद्याला. मग कशासाठी ठेवले औषध लोकांना? तो का म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार. जगावर काय करतो आणि उपकार केल्यावर गुण येतो. तसं इतरही आम्ही निष्काम सांगितलं तुम्हाला काही अपेक्षा न ठेवता तर परिणाम पुढच्यावर होतो. आमच्या अपेक्षायुक्त असेल रोगतृत्व सांगणं तुम्हाला तर परिणाम नाही होणार मला. म्हणून अशाबद्ध वक्ता धाक श्रोते आमच्या गातोतीची नाही ठेवे. गायन कशासाठी करायचे? सुंदर गायक गातात. आपण त्याचं वर्णनही केलं ना 1-2 दिवस. गायक गातात हो सुंदर, पण कशासाठी गायचे ते कळलं नाही त्यांना. तोंडवाशी काही द्यावी. गायनाचं काम आहे उपासना कांडीचा निर्वाह आहे. आणि उपासना कांड
चित्तशुद्धी करतो. विक्षेप नावाचा दोष घालवायचा काल आपण विचार केला नाही. हो, त्याचा फायदा होतो गायकाला. गायकानं जर व्यवस्थित स्वर लावून व्यवस्थित भगवान परमात्म्यासमोर आणि भजन करू लागला तर सगुण साकार परमात्म्याचा साक्षात्कार त्याला. आणि सगुण साकार साक्षात्कार झाल्यावर यानं जर काही नाही मागितलं त्याने देवाला बी, देवाला सुद्धा मागायचं नाही बरं का गायन करून. बरोबर आहे. माणसाला तर नाही पण देवालाही नाही मागायचं. काय पाहिजे नाही, मला तुझी भक्ती दे बाबा, माझं चित्त शुद्ध कर, काय ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, असं मागितलं पाहिजे. तीनच मागण्या मागत ओळखी साहेब देवाला. कोण काय मागते ते त्याच्या अंतःकरणाला माहित. सोडा कदाचित भेटला लक्षात राहू दे, हा भेटला लक्षात राहू दे. नाही मी काही नुसतं दर्शन घ्यायचं नाही, नुसतं घ्यायचं नाही म्हणत काही नाही. नुसतं घ्यायचं म्हणा. त्याला म्हणायचं ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य. तीन गोष्टी आपल्या हक्काच्या येतात, त्या आपण त्याच्याकडून मागून घ्यायच्या. आणि त्याच्यात काही मागणं ते वावं नाही. भक्ती म्हणजे त्याच्या प्रेम राहण्यासाठीच आहे की, आणि ज्ञान मुक्त होण्यासाठी आहे. आणि वैराग्य त्या मुक्तीला ज्ञानाला सहाय्य लागतं म्हणजे वैराग्याची गरज आहे. आणि ह्या तीन गोष्टींना जीवाचं कृत कल्याण होऊन जाते. नव्हे नव्हे त्याचं पदच मिळते जीवाला. जीवच देव होते ना. जीव काय होतो? देव होते. देव जीवच देव होते. त्याचं पदवीच मिळते आपल्याला. हा, कोणाची? सच्चिदानंद पदवी घेणे आहे ना. काय मनुष्य ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने निधरासे. एकनाथी भागवत. सच्चित आनंद हे पद आपल्याला देव देतो ज्ञान भक्ती वैराग्य मागितल्यावर. गायकानं गायन करून जर काही नाही मागितलं तर चित्तशुद्धी झाली. आणि मग त्याला भगवान कृपेने, ईश्वर कृपेनं सद्गुरूची भेट. आणि सद्गुरू तत्वज्ञान त्याला सांगून म्हणजे त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करून मुक्त करतात. पण याला माहीतच नाही गायकाला. गातो त्याची नाही ठावे, कशासाठी गायचंय ते ठावे. फक्त एवढं थोबाडवासी. तोंडवासी म्हणजे काय? थोबाड वर करतय, काही द्यावे. पण हे माणसाने मला काहीतरी काय झालं म्हणले, हे झाले लोभाचे मांजर. नाही भाऊ, मोठ्या गोष्ट आहे. काय झालं हे गायक बर काय कीर्तनकार, पोथी सांगणारे, प्रवचन करणारे हे लोभाचे मांजरे. लोभाचं मांजर. बरोबर. काय महाराज, लोभ अंतःकरणात असला ना तर तो लोभ पाप निर्माण. काय निर्माण करते? पाप. हो. लोभाचं मांजर त्याच्यामुळे म्हणले महाराज ते बिडाल वृत्ती आहे. बिडाल वृत्ती शास्त्रामध्ये 3 वृत्त्या सांगितलं शास्त्रामध्ये. एक बिडाल वृत्ती, व्याघ्र वृत्ती, गो वृत्ती. काय म्हणालो मी? बिडाल म्हणजे मांजरला म्हणतात बरं काय शास्त्रामध्ये. आपल्या पुराणामध्ये, ग्रंथात, रामायणामध्ये येते शब्द कधी. बिडाल काशे परी असा तसा शब्द रामायणात, महाभारतात, कुठे तुमच्या मराठी ग्रंथाने येतो बरं. बिडाल बरं काय गायवळ काय बिडाल आले की म्हणायचं चला पुढे. त्याला पुढे नाही. काय कितीतरी शब्द आहेत महाराज. उरक कशाला म्हणतात? उरक काय या जंगलामध्ये उरक व्याघ्र बर का जंबूक राहतात. तू तिथं जाऊ नको. सर्प काही उरक म्हणजे लाल वेळा, जंबूक म्हणजे कोरडा. बरोबर आहे. व्याघ्र म्हणजे वाघ. म्हणजे सगळे शब्द यावे लागतात. त्याला महाराष्ट्र भाषा शब्दकोश त्याचा अभ्यास करावा लागते. नाही कोण्या झाडाला काय नाव दिले, कोण्या झाडाला नाव. त्या तुम्हाला बऱ्याच झाडाचे नाव तुम्हाला काय घेते ग्रंथ घ्यायचे. याला आंब्याला आंबा कुठे म्हणते? आमरोट. बरोबर आहे. च्युत फळ. आंब्याच्या फळाला काय म्हणते? च्युत फळ. असे हे वेगळे वेगळे नाव. बिल्ला तक वृक्ष म्हणता भाऊ. नाही तुमच्या रामाने शब्द होते इंद्रजित होम करते त्यावेळेला शब्द सरशप भिल्ला तक
ही रावणानं इंद्रताना होम केले कोणी कुंभले त्यावेळेला हे द्रव्य मागले बरं का. काळी चिडी टोकन झाली होम करता अभिचारी खोटा ते हो काळी चिडी काळी चिडी म्हणजे काळी चिमणी मग काळी चिमणी कोणती कोळसा हे कोळसे नाही का काळी चिडी आणि टोकन घारी माहिती आहे टोकन घार कोणती घारीतली फरक आहे घार घार फरक आहे पण टोकन घार त्याच्या सरशप गिल्ला तक हे मिळविले द्रव्य काय मिळविलं हो पहिले ज्ञान बा पोती सांगतो ना तू मानिका सांगताय ना म्हणून जायचं तसंच म्हणायचं होय ऐकणार सुरू त्याला काय करायचं तीच रामायण ऐकत महाराष्ट्र शब्दफार शब्दकोश त्याच्याकडे नाही तर तुम्ही कसं आहे कोणी चांगला वाक्याकडे जाऊन शिका तुम्हाला येत नसेल तर त्याच्याकडे जायला पाहिजे त्याला विचारायला पाहिजे मला घेता अर्थ नाही लागलं ते आम्हाला सांगा पण कोणाची जुळून घ्यावी प्रवृत्तीत नाही आणि म्हणून माणसं तिथंच राहतात अभ्यासात जाग्यावर येणार त्याचं कारण आहे काय अभ्यासात कधी विद्यार्थ्यानं मागं नाही राहिलं पाहिजे आणखीन अभ्यास आणखीन अभ्यास आणखीन अभ्यास असं करीत राहिला ते माणूस मोठा होतो बिल्ला तक म्हणजे बिबुआ सरशप म्हणजे काय बिल्ला तक म्हणजे बिबुआ सरशप माहित नाही तुला मौरी सरशप सरशप बरं मोहऱ्याला म्हणतात मोहऱ्या मग हे सगळं जर भाषा आली तरच निर्ग्रंथ सांगायला की नाही हो कसं आहे मग मी त्याच्यासाठी म्हणलो तुम्हाला की बिडाळ वृत्ती म्हणजे मांजराची वृत्ती बैडाळ वृत्ती म्हणतात शास्त्रामध्ये मांजराची वृत्ती व्याघ्र वृत्ती आणि गोवृत्ती वृत्त्या तीन आहेत गोवृत्ती ज्याची असेल तो माणूस सात्विक आणि गाय उपकारच करते पंचगव्य देव गाय उपकारी प्राणी बरं गाय म्हशीपेक्षा म्हशीचा नाही उपकार म्हणला मला शेणाचं नाही तेवढी किंमत तेच कारण का तिच्या शेणाला तिच्या गोमूत्राला तिच्या दुधाला सगळ्या तिच्या ज्या काही मिळतात वस्तू पाच त्या पाचही वस्तूला खूप शास्त्रामध्ये किंमत आलेली आहे म्हशीच्या बद्दल पंचगव्य म्हणले का हा पंचमहिष्य असं कुठं म्हणले गव्य म्हणजे गव्य म्हणजे गाईपासून पाच वस्तू मिळतात मग काय काय मिळतं पाच वस्तू दही दूध शेण हा गोमूत्र शेण गोमूत्र आणि तूप या पाच वस्तू मिळतात गाईपासून बरं लोणी म्हणजे तूप तुप लोणी हे पंचगव्य मग असे पाच पदार्थ बरं तुम्ही म्हणतात हे तर म्हशीपासून मिळतील पण आरोग्याचा उपयोग नाही तिथे जेवढा नाही आता ते आपल्या तोंडाकडे मला गायचं दूध खावं वाटत नाही आता बघा लोकांना वाटते महाराजाला गायचं दूध जमतंय का की महाराज आवर्जून कुठे गेलं नाही महाराज गाईचं दूध आहे हो मी म्हणतोय म्हशीच आहे का हे महाराज वेगळा दिसायला आज लहानपणापासून खबरात ते बसलं ना कोणतं डोबळाचं दूध भरलं नाही ना लहानपणी डोबळं असायचे आंघोळ घालायचं दूध निघायचं आणि ते तोंडात बसलं त्याची चव लागणार किंवा म्हशीच्या दुधाची चव असते या बरोबर आहे की नाही भाऊ तुम्ही खाल्ला असेल ना काय पातळच असेल काय पातळ कसं आहे मी खातो म्हणून चांगले म्हणायचं म्हशीच्या दुधापेक्षा झटपट ते जर दूध खायची सवय आपण लावली जरी आणि आपल्याला रोज मिळाली ते आरोग्याचे लय फायदे आरोग्याला काम करते तिचं दूध तिचं दही तिचं तूप सुद्धा बरं खरं ते यज्ञाला तूप गायचंच असायला पाहिजे नाही मिळलं तर म्हशीचं देवाच्या आरतीला आरती करतोच ना होईल तेवढं तूप कशाचं असावं आता गायचं नाही मिळलं तर पर्याय ते काही एवढं निषिद्ध नाही पण एवढं पवित्र नाही निषिद्धही नाही तुम्ही म्हणता शेळ्याचं मेंढ्याचं फेकून देते आरती देवाला करून त्या तुपाची आरती नाही द्यावं तुम्हाला निरंजनीचं नाव आहे आरतीचं नाव काय आणि दिव्याचं नाव आहे देवापुढे दिवा लावायचा तेलाचा गोड तेलाचा त्याचं नाव नंदादीप कोणता दीप लाईटला म्हणत नाहीत नंदादीप लाईट लावल्यावर नंदादीप नाही बर्डेला त्या तेलात नाही लावल्यावर नंदादीप नाही दुसऱ्या कोणत्या तेलात लावला तर नंदादीप नाही होत गोड तेल पाहिजे आणि गोड तेलात दिवा लावलेला त्या देवाला नंदादीप होतो
आणि गाई आपल्या आरती करायची असेल तर निरंजनी तर तिला तूप पाहिजे. तेलाची आरती ओवाळायची नाही, ओवाळायची तर तुपाची. आणि होईल तेवढं गाईचं तूप. नाही मिळलं तर पर्याय तर म्हशीचं चालतं. पण ते पवित्र एवढं नाही, हे पवित्र आहे. आणि त्या 5ही वस्तूपासून आरोग्याचा फायदा आहे समाजाचा. गाईच्या शेणाचा सडा, आता ते सडा बुडालाच. घरी सारवण, गाईच्या शेणात माती थोडी मिसळायची, घरी सारवण. आरोग्याचे किटाणू वाढतात आणि रोगाचे किटाणू मरून जातात. लक्षात आलं का? त्या शेणानं इतका फाय. आता गाईचंच वर्णन करीत बसलं तर गाईचंच वर्णन करीत बसावं लागलं आपल्याला. एकंदरीत गाय उपकारी की नाही, तिचं जीवन म्हणजे तुमच्या उपकारासाठी आहे. मग बऱ्याच ठिकाणी दृष्टांत दिले. तुका म्हणे बरं काय, गाय दूध एक सार नाही, नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर गायीची उपमा साधूला दिली नाही का? जरी दुधट झाली म्हैस गाय तरी काय पाहे कामधेनु. ते नाही गायीचं ते पाहिजे होतं. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वरते तैसा. बरोबर आहे की नाही? गायीची उपमा बऱ्याच ठिकाणी गेली. काय तुम्हाला सर्वोपनिषदो गावो दोघा गोपाल नंदना हा पार्थो वसति भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. बघा भगवद्गीतेच्या स्तुतीमध्ये वर्णन आलेले. सर्वोपनिषदो गावो, सर्वोपनिषदो गाव म्हणजे सर्व उपनिषद आहेत ना, दश उपनिषद. हीच कोणी एक गाय, गायीची उपमा दिली उपनिषदाला गाय. सर्वोपनिषदो गावो दोघा गोपाल नंदना हा. त्या गायीची धार काढणारा कोण आहे? दोघा गोपाल नंदन श्रीकृष्ण. बघाय पार्थो वत्स सुधीर भोक्ता. अर्जुन तिचं वासरू आहे आणि दूध पिणार. सुधीर नाम दूध पिणार वासरू कोण आहे? अर्जुन आहे. आणि दूध कोणतं आहे त्या गायीचं? उपनिषद रूपी गायीचं. बरं काय, दुग्धम गीतामृतम महत्. गीतामृत रूपी दूध आहे. ही भगवद्गीता आहे का? ही दूध आहे. अशी उपमा गायीची दिली. एकंदरीत गायीच्या उपमा खूप ठिकाणी दिलेल्या आहेत. का दिलेल्या आहेत? गाय उपकारी प्राणी आहे आणि सर्व लोकांवर उपकार करतो प्राणी. अशी वृत्ती एखाद्या माणसाची असेल तर त्याला म्हणतात गोवृत्तीचा माणूस. कोण्या वृत्तीचा माणूस? गोवृत्ती. आता आपली कोणती ती तुम्ही बघून. दुसरी व्याघ्र वृत्ती. व्याघ्र म्हणजे कळा वाघ. ते लपालप्या नाही करीत. तुम्ही म्हणतात गडी बसून बसते ना म्हणून उडी टाकते. नाही, त्याला भेवच नाही पाट्याला. तसं भेव नाही. आणि शिकार धरायचे असल्यावर का ते दिसलं हरण का इथूनच पळत जाते. लपून छपून धरीत नाही ते, पळत जाते. आणि ते बी गर्जना करीत लडकावे मारते. भेव नाही, क्रूर आहे. आणि कुठच्याही पकडून कोणा प्राण्याला खातो, फाडतोच. त्याचा वादच नाही. बोलून चालून, हे बोलून चालून हत्या करणं किंवा मारणं किंवा हे करणं हे तमोगुणाचं कार्य. हे सत्वगुणाचं गोवृत्तीचा माणूस सत्वगुणी आणि तामस गुणी आहे. वाघासारखा भाऊ तमोगुणी माणसं हे तिथं तोडते. आणि पुन्हा बोलण्यात बी फळेल. तू बघ, नाही तर तू असा वागला असं ठिकाणी काटा काढायशिवाय महाराज ह्या माणसापाशी माणसं त्याच्या नादी लागण्यात मतलब हे बरं आहे का नाही? बरं आहे. कसं बरं आहे सांगून तुम्हाला. माणसं नादी लागत नाहीत ना, भेट येत ना त्याला. हे बघ, ही वृत्ती बरी आहे तमोगुणाची बुवा. ही मधली मांजराची वृत्ती बेकार आहे. बिडार वृत्ती लय बेकार भाऊ. का? मांजर बिचार दोन्ही पायाचे पुढे लावून त्या बेळापाशी उगा असं मस्त डोळे झाकून पाय सुद्धा वाजू देत नाही. कोण? मांजर. डोळे झाकून मस्त तिथं बारीक डोळे करून बघते. उंदरा आला का मधातून गप्पून धरायचं. म्हणला त्या उंदराला हो ती कळू देत नाही मांजर. लय चावली मांजर, लय खरा मला. दूध प्यायचं असलं तरी हळू जाऊन आणि डोळे झाकून पेटी. तिला वाटते मी डोळे झाकली की डोक्याला दिसत नाही. शिवाजी महाराज म्हणली होती बायकोला. शिवाजी महाराज खतरा होते हो, पण बायको हात भेटले काय कर. घराचा धिंगाणा करून ठेवला सोयराबाईला. सोयराबाईने वीज घातलं महाराज शिवाजी महाराज. आणि वीज घातल्या दुखण्यानं पडले. दुखण्यानं 2 महिने डोळे महाराज. ते वैद्यानं हे द्यावती ते द्यावती, ते उलट्या कर काय कर.
बरेच दिवस परेशानी व्हावं लागलं आणि मग परेशानी झाल्या जरा तब्येत थोडी झाल्यावर येऊ लागली. मग ही बसायची जवळ. कोण? काम तर हिनंच केलं. आणि जरा थोडे सावधान झाल्यावर माणूस महाराज थोडे उठून बसू लागल्यावर बसली खुर्ची टाकून. बघा की म्हणली तुमचं किती दुखणं झालं, 2 महिने झाले, कशी कशी पण हे तुम्ही तुमचं पुण्य म्हणली म्हणून तुम्ही वाचले, आमचं कोकाचं बळ म्हणायचे बरं काय. ढंगी बाई बाहेर लय बोलता येते करणी तर हिनंच केली. आणि म्हणली या वैद्यानं घेणं ते औषधं देऊन तुम्हाला वाचवलं, हे देवाचा उपकार झाला माय, मी तर नवस केलाय म्हणला. म्हणजे हेच आयुष्य वाढू दे म्हणून बरं का काय बोलायला पाहिजे. आपल्यासारखं येत गेलं नवरा असतं तर फसत होतं. म्हणजे तिला म्हणलं असं वा खरीच बायको माझा लय माया आहे बायकोला. आपल्याला वाटतंय की नाही असं? असं बोलू लागलं कसं वाटतं ज्ञान बा? हे कसं वाटतंय की नाही आपल्याला? असे ढगी बाया बोलतात असं. शिवाजी महाराज होते ते त्याला लक्षात आलं. हा आणि ती काय म्हणाली पहा युवराज आता मोठा झालाय पण असे काम करू नये. म्हणजे कोणावर आणले संभाजी, म्हणजे वाळवट आणायचे संभावर हो आणि संभाला एकर काढायचे आणि युवराज हिचं पोरग असले ढग होते आईबाईचे. म्हणून ही आई अशी लावू लागली. महाराज तिथंच तेवढं संभावर असं जिथपर्यंत ऐकून घेतलं कोणी शिवाजी महाराजांना त्याच्या नागपाडे हालत होत्या म्हणून रागात आल्यावर. कोणाच्या? नागपाडे हालत होत्या. महाराज गरम झाले, नाकाचा शेंडा होता त्यांना आणि गरम झाले नागपाडे हलविल्या. खामोश दोघच होते नाव. खामोश म्हणजे गप्पी बस. त्याची भाषा आहे ती त्याला बोलतोय तर असं असं गपशिप बस. म्हणजे खामोश म्हणजे काय? मांजर दूध पिती डोळे झाकून, तिला वाटतंय की लोकायला दिसत ना काही ती, पण असं समजून मांजरीनं हा कोणी केलं काय केलं मला कळत नाही. उठूनच गेली मला. तिला वाटलं यार मला मार काय म्हणा. हे ओळखणारा नवरा हुशार पाहिजे. हा बायको नीट वागत नाही, तिचा बाप वागत. हा कोणी येडपट हे असं बोललं की बोलतो. बरोबर आहे की नाही? ही वृत्ती मांजरीची सांगायलो. लय मांजरीची वृत्ती भाऊ ही नाही भाऊ. डोळे दाखवून तुम्ही प्यायचं आणि लोकांना वाटतं की तिला वाटतं की लोकांना आता दिसायला झालं काही. बरोबर आहे? गपचीप गपचीप बसायचं, पाहून नाही बाजू द्यायचा आणि उंदीर पकडायचा. आई नाही आपलं तसंच आहे. महाराज लोकायचं बरोबर आहे की नाही? आले की पाटील बसा पाटील हे घे साहेब बसा. काय बरं माणूसच काय हे मांजर आहे मांजर लक्षात ठेवा. हे उंदर पकडायला जपी धरली हे तुम्ही उंदर आम्ही मांजर तर काय म्हणजे उंदीर धरायचा झटकून घ्या. ही बिडाल गोष्टी म्हणतात त्याला. झाले लोभाचे मांजर, झाले लोभाचं मांजर. तुकाराम म्हणजे वक्ता नाही राहिला रे. वक्ता कसा असावा? वक्ता त्याला म्हणतात वक्ता. हा आप्तवाक्य बोलणार. कसा असावा? शास्त्रामध्ये आप्तवाक्य सांगितलं. हा काय आप्तवाक्य म्हणजे कळलं ना? खरा बोलणारा, यथार्थ बोलणार, यथार्थ बोलणार. म्हणून सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. ना ब्रूयात सत्यम प्रियम. प्रियम ते नानृतम ब्रूयात एष धर्म सनातन. हा याच्यासाठी शास्त्रानं सांगितलंय. म्हणजे आमच्या मनोहराजांना मनुस्मृतीत सांगितलं. ते मनुस्मृतीतला श्लोक आहे. ते म्हणले सत्यम ब्रूयात खरं बोल, प्रियम ब्रूयात प्रिय बोल, ना ब्रूयात सत्यम प्रियम. म्हणजे असत्यम अप्रियम ना ब्रूयात. बोलू नको, लबाड बोलू नको, अप्रिय बोलू नको, पण सत्यम ते नाम तो ब्रूयात. काय खरं बोल आणि प्रिय बोलत असताना लबाड बोलू नको. खऱ्याची तिथं संगत ठेव. आपण तसं नाही, प्रिय बोलतो. किती चालेल ना असे तसे तसे आणि ते उठून गेल्या. खरा वर्णन करतो. आपलं काम आहे त्याच्यावरची. आपलं काम आहे म्हणजे कसं अहो ते नाही भजन होत नाही. भजन सुरू करते टायमाला म्हणून चांगलं म्हणावं लागते.
एवढं खराब आहे. मी त्याच्यानं चांगला म्हणतो. त्यानं भजन चांगलं केलं की मग आमचं कीर्तन रंगत आहे. मग आमचं कीर्तन रंगले आम्हाला 2,000 रुपये आगाव हे ढंग आहेत. हे झाले लोभाचे. आणि काय हे कीर्तनकार मला आधी तक नाही अर्धा घंटाच्या वर्णनाचं चाललाय आमचा. कोणाच्या वर्णनात? तुमच्या गायकाच्या वादकाच्या संगीत विशारद संगीत विशारद झालं. वेदशास्त्र संपन्न आमच्या पुढे बसलेले फलाने महाराज वेदशास्त्र संपन्न काय काय बोला समोरच्याला म्हणायचं हो. म्हणजे ते पुन्हा येत्या कीर्तनाला येतंय ना ते ऐकायला. त्याला गोड लागते. असं वर्णन केलं काय लागते त्याला? गोड लागते. लय बरं वाटते चांगलं म्हणलेलं. काय म्हणत बाबा काही नाही भाऊ. तुम्हाला विनायक भाऊ पोती सांगायला नाही. असे श्रोते जर तुम्हाला नटू लागले तुम्ही काय म्हणणार? विनायकाला जमत नाही काय चुकलं मागवा. पण यथार्थ वक्ता जर असेल खरं जर तुमची विसंगती झाली ओवीची आणि त्याला चूक दाखविली यथार्थ वक्ता म्हणतात त्याला आप्तवाक्य. मग आप्तवाक्य आहे. मग आप्तवाक्य म्हणल्यावर तुम्ही त्याचा भरवसा आप्तवाक्य त्याला मग आप्तवाक्य म्हणजे आपल्या सोयऱ्याचं बोलणं नाही बरं. शास्त्रामध्ये आप्तवाक्य शब्द आलेला आहे बरं. तर आप्तवाक्य म्हणजे तुम्ही म्हणता की आपल्या पाहुण्याचं बोलणं. आप्त म्हणजे जवळचं नातेवाईक पाहुणा भाऊ बिरादर कोणी असं समजतात. आप्तवाक्य याला म्हणायचं नाही. आप्तवाक्य म्हणजे यथार्थ वक्ता. काय यथार्थ जे जसं असेल तसं वास्तव स्थिती परिस्थिती कशी आहे तसं तसं बोलणार. अमृतनाना इथं चांगले भजनाकृती चांगले आहेत. मी मानतो अमृतनाना. पण अमृतनाना तिकडं आगावपणा करतात लोकांचे धुळे काढतात. ते आपल्याला पटत पसंत नाही. हे झालं बोलणं आप्त. हे यथार्थ वक्ता झालं. लक्षात आलं का बोललेलं? ते आपला माणूस असो लोकांचा माणूस असो कोणाचा असो कोणाचा असो तिथं भेद नाही. जे बोलायचं ते खरंच बोलायचं काही नाही भाऊ. नाही भीड हो पण हे कोणात वक्त्यात कुठं? तुकाराम महाराज नाही वेळ वारण तुका म्हणे साना थोर. आपण तसे बोलतो काही नाही भाऊ. हा नाही आपला दोस्तही चुकू लागले आपण म्हणावं का नाही भाऊ हे चुकायले तू म्हणून. पण आपण कसं करतो? हा तोंड झाकून ठेवतो. आता येवाई काय चुकले. आता येवाईच्या खतखोड्या मला माहिती आहे. माहित त्यांना माहिती नाही माहित कोणालाच काय माहित नाही. एवढं तेला मला माहिती आहे मै त्याला माहिती आहे. पण ते मै झाकून ठेवते मी ते झाकून ठेवतो. हे यथार्थ वक्ता आहे का आप्तवाक्य नाही. मग कोण झालंय? झाले लोभाचे मांजर झाले. लोभाचं मांजर झाले. पोट भरायले घरोघर पोट भरी दारोदार झाले लोभाचे मांजर. लोभाचे मांजर झाले आणि पोट भरी दारोदार. हो लक्षात आलं का? म्हणजे तुम्ही मूर्खही असले समोरचा माणूस तर त्या मूर्खालाही चांगलं म्हणायचं आपलं काम. म्हणला एक कीर्तनकार म्हणला सगळ्याचं वर्णन करण्यात अर्धा घंटा गेला. आणि पुन्हा एक बार मी म्हणलं होतं त्याला त्या महाराजाला म्हणलं होतं मी म्हणलं तुम्ही त्याच्यात महाराज ते वर्णन त्याला मोठेपणा द्यायचा ना आपलं काम करून घे. पुन्हा तुम्हाला बोलू ते कीर्तनाला नाही तर ते म्हणते तुम्हाला त्याच्यानं लोक भेटेल नाही. हनुमान महाराज मध्ये बाबा भेटेल म्हणजे बरेच गायक म्हणते खरं आहे गोष्ट. मग त्याचं का आपलं हे होते हे कोण झाला लोभाचे मांजर. पैसे मिळावं मग हेला चोंबाळायचं आणि हेला चोंबाळून ह्याच्याकडून पैसे काढायचे. तुम्हाला हे नियमात येते इकडे तिकडे बोलविते. आपल्या कीर्तनाला येते. कीर्तन थोडं रंगलं की लोक हसत येत न बरं वाटते. मग आपली कीर्तन वाली की आपल्याला 10-15 कीर्तन मिळते. ही कोणती वृत्ती भाऊ? ही बिडार वृत्ती भाऊ. ही बिडार वृत्ती काढून टाकाय नाही भाऊ. ठेवू नका मांजर उंदर धरू नका. पोट काय ही बिडार वृत्ती का भरायचे? पोट भरायचे का मोकळ्या म्हणून व्याघ्र वृत्तीनं भरा. पुरुषार्थी आहे कोण? वाघ पुरुषार्थी. शिकार करायची का? बोलून चालून शिकार करतो पोट भरतो आणि उघड पाप करतो दिसून येत नाही. पण हे गटकून विंजून त्याच्या ताब्यात जाते. हे आपलं करून
हे लक्षात ठेवा. तमोगुण चांगला नाही, पण रजोगुणापेक्षा बरा. शास्त्रात वर्णन आहे बरं. खरा गुण चांगला आहे सत्व. उद्धाराला कारण कोणता गुण? सत्व. सत्वगुण लावा अंगाला. इंचू इंगळी उतरेल झरझरा. आबा बाबा बा इंचू चावला, इंचू चावला, इंचू चावला. बरोबर आहे. या इंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. सत्वगुण लावा अंगाला, इंचू इंगळी उतरेल झरझरा. सत्वगुण काम. सत्वगुणी व्हा, गोवृत्ती व्हा. कोणती वृत्ती? गाईच्या वृत्तीनं वागा. बरं काय. आणि जर जमत नसेल तर व्याघ्र वृत्तीनं वागा. त्याला लोक भेटीत तरी नको बाबा ते वाघ आहे, तिकडे जाणे नको. नको. सावधान. हरसड माणसाला नादी लागत नाही लोक ना, त्याच्या नादीला म्हणून मग बोलून जाऊन ते हरसड आहे ना. आणि उघड उघड आणि मग उघड उघड असल्यामुळे निंदा लोक केल्याशिवाय राहत नाही. आणि झाकणाराची निंदाही होत नाही ना. नाही महाराज चांगले, कोणालाही गोड बोलते, लय महाराज चांगले, लय महाराज चांगले, लय महाराज म्हणते की नाही लोक. आणि तसं म्हणल्यामुळं पाप जागेवर राहिलं ना आपलं. लोकांना चांगलं म्हणल्यामुळं, झाकून टाकल्यामुळं पाप आपलं जागेवर राहिलं. सुधारणा का होणार आहे? वाकडं लावले तरी पाप आरून घेऊन चालले ते पापी. कोण? निंदक लोक. याचं तर पाप बी जात नाही भाऊ. लोक आपण जमाल्यामुळे लोक जमावतात. म्हणजे काय काय सोडते येडे असतात ना, तेही चांगलं म्हणतात. म्हणजे अशी बिडार वृत्ती कामाची नाही. नाही नाही नाही. त्यापेक्षा मग व्याघ्र वृत्ती बरी. आणि सगळ्यात बरी ती कोणती? गोवृत्ती. कोणती वृत्ती? गोवृत्ती. गोवृत्ती. गोवृत्तीनं वागा. आणि सत्वगुण तुम्ही संपन्न. तसं तर सत्वगुणही पुढे पुढे गेल्यावर ते टाळावं लागतो असं शास्त्रात वर्णन आहे. कारण काय, मला वाटते 14वा अध्याय त्रिगुण विभाग योगो नाम चतुर्दशोध्याय, त्याच्यामध्ये वर्णन आहे. सत्वात संजयते ज्ञानम, रजसो लोभे वच, प्रमाद मोहो तमसो भवतो ज्ञान एवच. असं वर्णन आहे. सत्वात संजयते ज्ञानम, सत्वगुणापासून ज्ञानाची वृद्धी पावते. म्हणजे सत्वगुण तुम्ही आचरणात आणला, वागण्यात. कोणता गुण? सत्वगुण. तर तुमच्या अंतःकरणात ज्ञानाची वाढ होते. बरं काय. रजसो लोभ हे होय, रजोगुणापासून उत्पन्न होणारा लोभ आहे. बरं काय. प्रमाद मोहो तमसो, प्रमाद आणि मोह बरं काय तमसो भवतो अज्ञान नियोजे. ज्ञान अज्ञान होती, तिथं अज्ञान निर्माण होते. आणि अज्ञानाचं कार्य प्रमाद, तम, प्रमाद, मोह, आलस्य हे अज्ञानाचं कार्य आहे. रजोगुणाचं कार्य काय? लोभ. आणि सत्वगुणाचं कार्य काय? ज्ञान. मग उद्धारासाठी कोणता उपयोग आहे? सत्वगुण. पुढे सत्वगुण सुद्धा टाकावा लागतो. म्हणून तर त्रिगुण्य विषया वेदा निस्त्रिगुण्यो भवा अर्जुन. दुसरा अध्याय वेदवादरता पार्थ. याच्यात तुम्ही बघा, दुसरा अध्याय वाचून तुम्हाला कळत नाही म्हणून अवघड आहे. तुम्हाला कळत नाही म्हणजे मलाही कळत नाही, पण जरा जरा थोडं अंदाजानं चलतो. असा एवढं कळत नाही मला नाही. ठीक आहे. पण काय म्हणजे देव दुसऱ्या अध्यायामध्ये की त्रिगुण्य विषया वेदा. अर्जुना वेद त्रिगुणात्मक आहे. त्रिगुण्य विषया वेदा. आणि तू निस्त्रिगुण्यो भव अर्जुन. काय होय? तू निस्त्रिगुण्य म्हणजे त्रिगुणाच्या रहित होय, निर्गुण होय. निस्त्रिगुण्यो भव अर्जुन. भव नाम हो, अर्जुन नाम अर्जुन. हे वेद त्रिकांडात्मक आहेत. म्हणजे रजगुण, तमगुण, सत्वगुण त्या वेदात आहे. तू त्याच्या बाहेर जा असं सांगितलं. म्हणजे रजोगुणाचं कार्य म्हणायलो लोभ आहे. कशाचं का कार्य? हा, हे रजापासून झालंय. आता काय काय लोक म्हणते तमापासून झालं, रजापासून तर काम क्रोध झाले आहे ना. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्यहन. मग हे तर हे रजाचे किर झाले. पण त्याच्या पुढं वाचा हे तमासी पडेयंती. हे काम क्रोध आहेत ना, हे काम क्रोध पाही दयाचे कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई माळी देती. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे. हे काम क्रोध तर ते रजापासून झाले. पण तमासी पर्यंते भले. पण लोभी माणूस तमासी पर्यंते भले होत नाही. रजेशी ते रजातच राहते भाऊ. तमो कोणाकडे जात नाही, वस्काळतच नाही ते महाराज. ते महाराज
वस्कळ. वस्काळतच नाही महाराज, वस्काळतच नाही ते कोणाला. काय घोड चुका करू द्या, काय करायचे ते करू द्या, कसं वागायचं तसं वागू द्या, घेणं नाही. बरं जरी कीर्तनात काही कमी जास्त झालं तरी तरी काही म्हणणार नाही. उलट महाराज लय शांत आहे. महाराज लय शांत. शांत महाराज काही म्हणत नाही. हो कसं असलं तर खाते ते चांगलं आहे महाराज. लोभाचे माझे हा लोभाचे माझे हा त्याला पैसे मिळवायचे. तुम्हाला नाही गोड बोलल पैसे मिळते, तुम्हाला नाही सांभाळलं तुम्ही पैसे पुन्हा गोडी करतो. हे काय झालं, हे लोभाचं मांजर झाले, लोभाची मांजरे भाऊ. हे लोभ म्हणजे लय खराब आहे भाऊ, इतका खराब आहे आधीच्या बाहेर खराब आहे. त्याच्या विरुद्ध का याचा बाप कोण लक्षात आलं ते नाही. याचं लेकरू कोण असा जर अरे थोडं सांगतो तुम्हाला. बापाचा बाप कोण, बापाचा बाप इकडं आपली एक प्रक्रिया आहे वेदांताची प्रक्रिया आहे. हे शरीराला कारण काय, पापुण्य. पापुण्याला कारण काय, धर्माला कारण काय, अनुकूल प्रतिकूल अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय, रागद्वेष रागद्वेष. रागद्वेषाला कारण काय, पापुण्य भेदज्ञान. आणि भेदज्ञानाला कारण अज्ञान. आता अज्ञानाकडे इकडे जाऊ. अज्ञानाचं कार्य भेदज्ञान. भेदज्ञानाचं कार्य अनुकूल प्रतिकूल अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचं कार्य रागद्वेष रागद्वेष. रागद्वेषाचं कार्य धर्माधर्म. धर्माधर्माचं कार्य पापपुण्य. आणि पापपुण्याचं कार्य ही वेदांताची प्रक्रिया आहे. आता ही प्रक्रिया पण इथं तसं नाही. बापाच्या बापाचं नाव काय असं एका महाराजानं विचारलं. एका महाराजानं ते निष्काम महाराज, ते सकाम महाराज. कोणता विचारणार बरं काही नाही भाऊ. हे कसा सकाम आणि ते कसा. महाराज म्हणला बापाच्या बापाचं नाव काय. ते म्हणला पण या ग्रंथात काय आलं नाही. पण आता त्याला सांगावं लागणार. आणि बरोबर आहे नाही असं नाही आहे. ते म्हणजे मला काय माहित नाही बाबा. गंगेवर काशीसारख्या ठिकाणी महान महान पंडित लोक आहेत. त्या पंडितांना तू माझ्या काही अभ्यासात नाही आहे, मला काही कळलं नाही, मला एवढं ज्ञान नाही. ते पंडित विद्वान लोक आहेत तिकडं. ते विचारले लोभिष्ठ ते त्याला विचार ह्याला विचारलं पंडितजी बापाच्या बापाचं नाव मेरे को मालूम नाही. त्याच्यात ते घ्यायला काय मालूम होईल. 10-5 पंडित आहे त्याच्यात तिथे हुशार योगिनी आणि कळवातीन होती. योगिनी योग भ्रष्ट होती आणि ती कळवातीन होती. कळवातीन हलका धंदा करणारी. लक्षात आलं की नाही. तिने हे ऐकलं हे लयच फिरायले नाही म्हणजे कोणाला विचारलं बापाच्या बापाचं नाव बापाच्या बापाचं नाव कळलंय काय विचार असं. ती गेली जवळ महाराज तुम्ही ह्या लोकांना काय विचारायला. ते मला पापाच्या बापाचं नाव मी सांगते म्हणली. काय म्हणली मी सांगते. ते म्हणलं तू कोण. मी कळवाती. ते नाही जरा वाचतो त्याला आपतो वाक्य म्हणतात. मी कोण आहे कळवा. देहाचा विक्रा करते, पोट भरते, धंदा करते. माझा बोलून चालून धंदा आहे. मला घरला नेऊन फसवीतीस का काय म्हणला. मी का वाईट वागण्यात आहे का काय, कसा कळवात करणारा मी आहे का काय. अहो तसं नाही महाराज, तसं नाही माझ्या नवत. तुम्हाला पापाच्या बापाचं नाव सांगितलं म्हणजे बस झालं ना. झालं ना मग काय. ते म्हणजे सांग महाराज पापाच्या बापाचं नाव सांगते घरला एवढा बरोबर होते. इथं कसं काय सांग. ते म्हणा कळवा तिच्या घरला. अरे वा
कसं काय जायचं कळवून घरला? महाराज तुम्हाला मी सांगते, माझ्या घरला यायला काय अडचण नाही, लागून यायचं तर सुद्धा खायचं. तसे मी तुम्हाला 50,000 रुपये देते. त्याच्याबद्दल घरला येईल आणि तुम्हाला बापाचं नाव बी सांगते. महाराजाला 50,000 दिसल्यावर महाराज म्हणला 50,000 द्यायची या, बापाचं नाव बी सांगायचं. मग काय हरकत आहे घरला जायला, काय होते घरला गेलं घरला की तिला काय आता घरला गेला ते ढाल बसवला. महाराज तिथं नका बसू, तुम्ही महाराज आहे, बनगाव या. बरं दिसत नाही तुमच्यासारख्या खाली बसवलं बरं नाही. पणगाव तुझ्या पणगाव कसं काय बसू, तुझा पळण खराब असतो त्याच्या मी बसू. महाराज तुम्ही तसं काही नाही, खराब असते त्याचं काय होते वाटल्यानं 1,00,000 रुपये देते. भगवानचे 50, 1,00,000 माझ्यामध्ये लय पैसे पकडले. कसं मोडा काय म्हणलं पणगाव काय होते पणगाव बसल्या बसले की लाख रुपये 1,50,000 1,50,000 झाले काय अमृत ना पैशाची हिशोब चुकत नाही, पैशाची हिशोब पैशाचे डोक्यात. हो बसलं पणगाव बसल्यावर महाराज माझ्यासारख्या घरला आला तुम्ही, कधी नाही येणारा महात्मा. मला वाटायले माझ्या घरी 4 घास खावे जेवण, तुझ्या हातचं जेवण हातचं जेवण. महाराज काय मी काय इतकी बेकार आहे का, कसं बोलता तुम्ही? बाईच एक प्रकारची नाही, शास्त्रात सांगितलंय रोशनीच्या हातचं खाऊ नये. हे तोंड भरो का विचारा होतो, एरवी तोंड भरो का विचारा, अंतकरणी विषयाशी थारा, तरी नातुडे गा धनुर्धरा त्रिशुद्धी, थोबाला चांगला अक्कल होती त्याच्या. आणि बरोबर आहे, आपल्या बाईचं खाऊ नये असं शास्त्रात वर्णन. लक्षात आलं काही नाही काकडे? अशी बाई जर असं म्हणजे धंदा करणारी, म्हणजे व्यभिचार करणारी, परपुरुषाची रममान होणारी कोणती बाई असो, कोण्या जातीची, ती ब्राह्मणाची असो का मराठीची असो का कोण्या माग मराठी असो, यानं नाही, पण अशी वागणारी बाई असेल तिच्या हातचं खाऊ नये असं शास्त्रात. तिला म्हणतात ओरखेली. काय म्हणतात तिला? आता तरी पाठ करायला ग्रंथात नाव येते गायवर ओरखेली, तिला शब्द येते, ग्रंथ आहे ओरखेली. कळली ना? म्हणजे व्यभिचार करणारी, परपुरुषाची रममान नवरा सोडून होणारी ती ओरखेली, तिच्या हातचं खाऊ नये असं शास्त्रात सांगितलं. आता ह्याला माहित होतं हे पोपट म्हणजे होतच की, ते म्हणला ओळखीच्या हातचं खाऊ नये असं शास्त्रात आहे. आणि तुम्हाला जीव म्हणते महाराज मी आणखी दुसरे 1,50,000 देते, मग तुम्ही माझ्या घरून जेवल्याशिवाय 3,00,000 जाऊ नका. त्याला वाटलं 1,50,000 आणि 3 झाले. 3,00,000 झाले आता. पुन्हा जेवाय करायचं व्हायचे काय की नाही, जेवाय पापड भजे हे ते केलं. महाराजाला चांगलं जेव घातलं. महाराज पोट भर जेवले. जेवण झाल्यावर महाराजांनी ढेकूर दिला. पणगावला बसलेच की पणगाव पहिलेच बसले बघा. त्याला सोवळं कळणार नाही, ओवळं कळणार नाही म्हटला पणगाव. 3,00,000 मिळालेत ना आपल्याला. 3,00,000 ती करावातीनच होती. महाराज बापाच्या बापाचं नाव सांगू? सांग. एखादा दे की म्हणाला. ती म्हणली मायासारखी त्या घराला तुम्ही यायला न पाहिजे होतं. 50,000च्या लालचीनं तुम्ही माझ्या घराला लोक बरोबर. पुन्हा बरणगाव मायासारखी काय बसायला पाहिजे नाही तुम्ही. तुम्हाला कळालं बी, कळतंय बी, तुम्ही म्हणलात बी की बसू नये म्हणून, तरीही ₹1,00,000 म्हणल्यामुळे तुम्ही मायासारखी हातचं खाऊ नये असं म्हणलात. ते बरोबर बी आहे. वर्षांच्या हातचं खाऊ नये शास्त्रात वरून नाही म्हणलात, ते चूक नाही. तरी तुम्ही माझ्या घरी जेवण 1,50,000साठी केलं. म्हणजे एकूण तुम्हाला ह्या सगळ्या पैशाचा काय कळला? लोभ. आणि या लोभामुळं तुम्ही हे सगळं पाप आचरण म्हणजे पापाच्या बापाचं नाव आहे लोभ. आता महाराज रुपया नाही जा उत्तर दिलं पैसे काय बरोबर आहे. आता कळाला म्हणलं मला पापाचा नाव कळलं का? ठीक आहे साहेब. हे पापाचा बाप कोण आहे? आणि मग आपलं तसंच आहे किंवा कोण नेता, कोण्या जातीचा, काय वागतय, त्याचं काय कुठं कोंबडे कापतय का काय करतय का काय करतय
आणि काही असलं तरी त्याची पिशवी वागणं, घरला नेणं, चहा पाजणं, हे करणं, ते करणं, त्याच्या घरला जेवण करणं चालू आहे की नाही? चालू चालू हा, कोणी एखाद्या परजातीत काही असलं, निवडणुकीत आपल्या त्या सगळं सगळं असलं की त्या मतासाठी त्याच्या घराला जाऊन जेवण करणं, त्याच्यासाठी पदवी मिळवण्यासाठी, मत मिळवण्यासाठी, आपण निवडून येण्यासाठी. भाऊ, हे चालू आहे की नाही जगात आपलं? आणि मग सगळे हे पापा जे करायलो आपण कोणासाठी काढलो? कोणामुळे करायलो? लोभामुळं. म्हणजे पापाला जन्म देणारा कोण आहे? लोभ आहे महाराज. हे निश्चित सत्य आहे. आणि ते लोभ आमच्या महाराज लोकांत आलाय. आता मग तुम्ही पापी जास्त का आम्ही पापी जास्त? आम्ही पापी झाली लोभाचे उद्या बघून घेऊ. चला.